सध्या भारताच्या राजकारणात एका नव्या पक्षाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा असा पक्ष आहे ज्याने ना कोणती मोठी रॅली काढली, ना ज्यांच्याकडे करोडो रुपयांचा फंड आहे, ना ज्यांचा कोणताही मोठा नेता आहे. परंतु तरीही अवघ्या 4च दिवसात या पक्षाने सोशल मीडियावर असा काही धुमाकूळ घातलाय की देशातले मोठमोठे प्रस्थापित राजकीय पक्षही अचंबित झाले आहेत. कॉक्रोच ऐकायला जरी हे विचित्र आणि मजेशीर वाटत असलं तरी या पक्षाने अवघ्या 96 तासात सोशल मीडियावर 2 कोटींपेक्षा जास्त लोकांना आणि विशेषतः देशातील तरुण तरुणींना आपल्यासोबत जोडलं आहे. भारतातील IT सेल्स, करोडो रुपये खर्च करणारे राजकीय रणनीतिकार आणि मीडिया चॅनल्स ज्या गोष्टी वर्षानुवर्ष करू शकले नाहीत, ती गोष्ट एका नव्याने जन्माला आलेल्या सोशल मीडिया ट्रेंडने करून दाखवली. या कॉक्रोच जनता पार्टीमुळे 3 महत्वाच्या गोष्टींची जाणीव प्रखरतेने करून दिली आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे देशातील तरुण तरुणींमध्ये केंद्र सरकार व भाजप विरोधात प्रचंड चीड, राग आणि रोष आहे. दुसरी गोष्ट अशी की या काल स्थापन झालेल्या पार्टीकडे तरुणांच्या ओढ्याने हे सिद्ध केलंय की या तरुणांचा इथल्या प्रस्थापित विरोधी पक्षांवर देखील आता विश्वास राहिलेला नाही. ते विरोधकांकडे न जाता एका नव्या पक्षाचा सदस्य बनणं पसंत करतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सध्याच्या राजकीय व्यवस्थेत एक मोठी पोकळी, पॉलिटिकल व्हॅक्यूम निर्माण झाला आहे. ती पोकळी भरून काढण्यासाठी जो कोणी प्रयत्न करेल, प्रामाणिक प्रयत्न करेल, त्याच्या मागे तरुण जाईल असेच दिसतंय. नाहीतर जो पक्ष कालच स्थापन झाला, ज्याची अजून विचारधारा, उद्देश, कार्यपद्धती लोकांना नीटपणे समजून घेतलेली नाहीये, त्या पक्षाला इतक्या कमी वेळात कोट्यवधी तरुण तरुणी कसे जोडले जातात हे उगीचच नाही. त्यामुळे हा भारतातील जेनझीच्या मनातील उद्रेक तर नाही ना, हा प्रश्न महत्वाचा ठरतो. आज आपण या सर्वच मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सगळ्यात आधी हे समजून घेऊयात की या कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म कसा झाला. याची पाळंमुळं थेट सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्वाच्या टिप्पणीशी जोडलेली आहेत. देशातील एका मोठ्या कायदेशीर प्रकरणावर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका विशिष्ट संदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यांनी व्यवस्थेतील किंवा प्रवृत्तीतील काही गोष्टींवर बोट ठेवताना एक उपरोधिक टिप्पणी केली. त्यांनी म्हटलं की देशातले बेरोजगार तरुण हे कॉक्रोच सारखे आहेत. त्यातले काही मीडियाच्या क्षेत्रात घुसतात, काही RTI कार्यकर्ते बनतात, तर काही इतर क्षेत्रात जातात. कोर्टातील या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरील काही क्रिएटिव्ह तरुणांनी, मीमर्सनी आणि इन्फ्लुएन्सर्सनी तो धागा पकडला आणि बघता बघता कॉक्रोच जनता पार्टी नावाचा एक ट्रेंड सुरू झाला. सुरुवातीला हा एक निव्वळ विनोद किंवा मीम वाटत होता. लोकांनी कॉक्रोच या कीटकाच्या चिवटपणाची तुलना सामान्य माणसाच्या आणि तरुणांच्या परिस्थितीची करायला सुरुवात केली. कॉक्रोच हा असा जीव आहे जो कोणत्याही संकटात, अगदी अणुबॉम्बच्या स्फोटातही जिवंत राहू शकतो असं म्हटलं जातं. भारताचा आजचा तरुणही बेरोजगारी, महागाई आणि राजकीय सर्कसीच्या अशाच एका वातावरणात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करतोय. कदाचित याच साम्यामुळे तरुणांनी या नावाशी स्वतःला जोडलं. या कॉक्रोच जनता पार्टीच्या वादळाने भारतीय राजकारणात 3 अत्यंत महत्वाच्या गोष्टींची प्रखरतेने जाणीव करून दिली आहे. त्यातली पहिली आणि सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे देशातील तरुण तरुणींमध्ये सध्याचे केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजप याच्या विरोधात असलेली प्रचंड चीड, राग आणि रोष. गेल्या काही वर्षात जर तुम्ही भारताच्या तरुणाईकडे बारकाईने पाहिलं असेल तर तुम्हाला समजेल की वरून शांत दिसणारा हा तरुणांचा समुद्र आतून प्रचंड खवळलेला आहे. दरवर्षी लाखो तरुण पदव्या घेऊन बाहेर पडत आहेत, परंतु त्यांच्या हाताला काम नाही. दुसरीकडे स्पर्धा परीक्षा देणारे तरुण वर्षानुवर्ष अभ्यास करतात, आपले आयुष्य पणाला लावतात, परंतु ऐनवेळी पेपर लीक होतो किंवा निकाल कोर्टात अडकतो. शिक्षणाचा खर्च आता वाढला आहे, राहणीमान महागला आहे, परंतु नोकऱ्या आणि उत्पन्न वाढायला काही तयार नाही. जेव्हा एखादा तरुण या सगळ्या गोष्टींमुळे वैतागून जातो, तेव्हा त्याला असं वाटतं की सरकार त्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाहीये. मीडियामध्ये 24 तास फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान किंवा राजकीय पक्षांची फोडाफोडी याच गोष्टी दाखवल्या जातात. तरुणांच्या रोजगारावर, त्यांच्या भविष्यावर चर्चा करायला कोणाकडेच वेळ नाही. हा जो दाबून ठेवलेला राग होता, तो राग आता बाहेर पडण्यासाठी एका संधीची गरज होती. कॉक्रोच जनता पार्टीने या तरुणांना ती वाट करून दिली. हा ट्रेंड म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या धोरणांविरोधात तरुणांनी दिलेली एक डिजिटल चपराक आहे.
तरुणांनी दाखवून दिलं की जर तुम्ही आमचे प्रश्न सोडवणार नसाल तर आम्ही तुमच्या प्रस्थापित राजकारणाचा असाच उपरोधिक पद्धतीने निषेध करत राहू. काल परवा स्थापन झालेल्या कोणतीही अधिकृत नोंदणी नसलेल्या पक्षाकडे तरुणांचा हा ओढा काय सिद्ध करतोय? हा ओढा सिद्ध करतो की हा तरुणांचा इथल्या प्रस्थापित विरोधी पक्षांवर देखील आता अजिबात उरलेला नाही. सामान्यतः लोकशाहीत काय होतं? जर लोक सत्ताधारी पक्षावर नाराज असतील तर पर्यायी विरोधी पक्षाकडे जातात. परंतु भारतात सध्या एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. तरुणांना असं वाटतंय की सत्ताधारी तर त्यांचे प्रश्न सोडवत नाहीच, परंतु विरोधी पक्ष सुद्धा त्यांच्या आशा आकांक्षांचं नेतृत्व करण्यात अपयशी ठरत आहेत. विरोधी पक्षांकडे कोणताही ठोस अजेंडा नाही किंवा ते तरुणांना विश्वास देऊ शकत नाहीयेत की आम्ही सत्तेत आलो तर तुमचे प्रश्न सुटतील. अनेकदा विरोधी पक्षांचे नेते फक्त वैयक्तिक चिखलफेक किंवा जुन्याच मुद्द्यांवर राजकारण करताना दिसतात. तरुणांना आज भविष्याची भाषा बोलणारा नेता हवा आहे, भूतकाळात रमणारा नाही. याचा परिणाम असा झाला की तरुण सत्ताधाऱ्यांवर नाराज असूनही मुख्य विरोधी पक्षांकडे गेले नाहीत. त्याऐवजी त्यांनी एका नव्या अगदी सोशल मीडियावर तयार झालेल्या पक्षाचा सदस्य बनणं जास्त पसंत केलं. हे प्रस्थापित विरोधकांसाठी खूप मोठं आत्मपरीक्षण करायला लावणारं लक्षण आहे. जर देशातला तरुण तुमच्याकडे न येता एका कॉकरोच पार्टीचा भाग बनत असेल तर समजून जा की तुमचं राजकारण जमिनीवर अजिबात नाही, ते कमकुवत झालं आहे. तरुणांचा हा संदेश स्पष्ट आहे की आम्हाला तुमचे जुने पर्याय नकोत, आम्हाला काहीतरी वेगळं, काहीतरी प्रामाणिक हवं आहे. या संपूर्ण प्रकरणाने हे स्पष्ट केलं की सध्याच्या भारतीय राजकीय व्यवस्थेत एक खूप मोठी पोकळी, ज्याला आपण पॉलिटिकल व्हॅक्यूम म्हणतो, ती निर्माण झाली आहे. आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी जो कोणी प्रामाणिक प्रयत्न करेल, देशातला तरुण डोळे झाकून त्याच्या मागे उभा राहायला तयार आहे. विचार करा की जो पक्ष कालच स्थापन झाला, ज्याची अजून कोणतीही अधिकृत विचारधारा नाही, ज्याची कार्यपद्धती अजून लोकांनी नीटपणे समजून घेतलेली नाही, अशा पक्षाला अवघ्या काही दिवसात कोट्यवधी तरुण तरुणी जोडले जातात. हे उगीच नाही. याच्या मागे एक मानसशास्त्र आहे. भारतातील आजचा तरुण हा कोणत्याही एका चौकटीत किंवा जुन्या विचारधारेत अडकणारा नाहीये. त्याला डावे, उजवे किंवा मध्यधर्मी या वादात पडायचंच नाहीये. त्याला हक्काचं शिक्षण, चांगली नोकरी, स्वातंत्र्य, सुरक्षित भविष्य हवं आहे. आजच्या प्रस्थापित राजकीय पक्षांना हे समजून घेता आलेलं नाही. ते अजूनही जातीपातीचं, धर्माचं किंवा जुन्याच अस्मितांचं राजकारण करत आहेत. यामुळेच तरुणांना एका अशा मंचाची गरज भासत होती, जो मंच या प्रस्थापित चौकटीच्या बाहेरचा असेल. कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्ताने त्यांना ती पोकळी भरून निघताना दिसली किंवा ती त्यांनी तशी बनवली. हा ट्रेंड दाखवतोय की भारतीय राजकारणात एक नवा अवकाश आता तयार झालेला आहे. जर भविष्यात एखादा नवीन चेहरा किंवा एखादी नवीन शक्ती तरुणांच्या खऱ्या प्रश्नांना पुढे घेऊन आली तर देशातील तरुण पारंपरिक पक्षांना बाजूला सारून एका रात्रीत नवीन क्रांती घडवू शकतात. महाराष्ट्रातला विरोधी पक्ष किती निबळट झालाय यावर आम्ही याआधीही चर्चा केलेलीच आहे. आता या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्वाचा प्रश्न, ही भारतातील जेनझी आंदोलनाची सुरुवात आहे का? ही जेनझी पिढी इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या युगात मोठी झाली आहे. ही पिढी जुन्या पिढ्यांसारखी शांत बसणारी किंवा फक्त आदेश पाळणारी नाही. ते प्रश्न विचारतात, ते सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान देतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्यापूर्वी सोशल मीडियावर संपूर्ण नेरेटिव्ह बदलण्याची ताकद ठेवतात. जगभरात जर तुम्ही पाहिलं तर अनेक देशांमध्ये तरुण पिढीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठमोठ्या सत्ता उलटवून लावल्या आहेत. मग ते इजिप्तमधील अरब स्प्रिंग असो, हाँगकाँगमधील अम्ब्रेला मुवमेंट असो की अमेरिकेतील पर्यावरण पूरक आंदोलने असोत. अगदी आपल्या शेजारी नेपाळमध्येही सोशल मीडियावरून जेनझी पिढीने तिथला तख्तापलट केला होता. भारतातही याची सुरुवात आता डिजिटल माध्यमातून होताना दिसत आहे. कॉक्रोच जनता पार्टी हे कदाचित प्रत्यक्ष जमिनीवरचं आंदोलन नसेल, ते कदाचित उद्या निवडणुकीही लढणार नाहीत, परंतु हा ट्रेंड भारतीय जेनझीच्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. हा एक डिजिटल प्रोटेस्ट आहे. तरुणांनी हे सिद्ध केलंय की आम्ही एका क्लिकवर करोडोंच्या संख्येने एकत्र येऊ शकतो. आज आम्ही डिजिटल जगात एकत्र आलोय. उद्या जर आमचे प्रश्न सुटले नाहीत तर आम्ही याच ताकदीने रस्त्यावर देखील उतरू. त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांनी या ट्रेंडला केवळ एक मीम किंवा टाइमपास म्हणून सोडून देण्याची चूक करू नये, कारण ही एका मोठ्या ज्वालामुखीची सुरुवात असू शकते. तरुण पिढीचा हा शांत परंतु तितकाच आक्रमक असा इशारा असू शकतो.
शेवटी एकच गोष्ट सांगावीशी वाटते, कॉक्रोच जनता पार्टी हे नाव काहीही असो, परंतु त्यातून बाहेर आलेली तरुणांची भावना अत्यंत खरी आणि प्रामाणिक आहे. प्रस्थापित राजकारण्यांनी आता तरी आपले चष्मे उतरवून या नव्या पिढीच्या आकांक्षा समजून घेतल्या पाहिजेत. कारण इतिहास साक्षी आहे, ज्या ज्या वेळी देशातील तरुण एकत्र आला आहे, त्या त्यावेळी देशाच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. सोशल मीडियावर सुरू झालेल्या या बदलाचे वारे जमिनीवर येणार की हवेतच उडून जाणार हे तर येणारा काळच ठरवेल. मात्र या कॉक्रोचने सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षांचेही धाबे दणाणलेत हे मात्र नक्की.